नमस्कार व माया आया बयांनो, भावा बहिणींनो. तर मी चालली आहे घरात कपडे कुठं तर ते सांगते मी पुढे. मी घरातून निघाली आहे आता. मी कपडे आणले नवऱ्याच्या गाडीवर. हे बघा, मी गाडीवर बसली आहे. माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसली आणि चाललो आम्ही दोघं जण गाडीनं मार्केट आणली. तर मार्केटात अरे रे 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 हे काय हो, एवढं मोठं ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिकातून निघाली की लई टाईम लागते आता. बरं कसं बसं निघालो बापा ट्रॅफिकातून, आलो ह्या मार्केट आणली. तर हे होय मार्केट, जोशी मार्केट, अमरावतीचं जोशी मार्केट आणली आली. आणि मार्केट पाहून घ्या तुम्ही कसं आहे. तर हे बघा हाय, हे मार्केट होय. मग गेलो मार्केटाच्या अंदर गेल्यावर हे सगळ्यात पहिले दिसलं ब्लाऊजचं दुकान, हे रेडीमेड ब्लाऊजचं दुकान, हे मॅचिंग सेंटर, हे हेअर एक्सटेन्शनचं दुकान, हे ड्रेसईचं, हे बांगडेचं, हे चिल्लर बिल्लर सामानाचं दुकान, हे तर बस हे अंडर गार्मेंटचं दुकान आहे. हे सगळ्याच्या कामाची गोष्ट आहे. मग तिकडून सामान घेतलं आणि घरी आली आणि मग हे पाहिले कपडे घेतले. म्हटलं एकदा पाहून घ्या, डॅमेज फॅमेज कधी कधी निघून जातात. तर ते कपडे पाहिले तर काय, अरे माई पोरगीच लढून राहिली. म्हणते आई तुम्ही तुमच्यासाठी कपडे आणले आणि आमच्यासाठी काय आणले नाही. आणि दुसऱ्या इकडे पाहिजे तर हे पोरगं हातानंच खरबूस कापून हे करून राहिलं, खाऊन राहिलं. आणि पोरगी पाहिजे तर डायरेक्ट रडू बैरच बसली आणि हे खेळणे आणून मला दाखवून राहिली आता. आणि मग तिकडे पाहिलं तर काय दोघांचं झालं. मग थोडासा आराम केला आणि निघालो आम्ही बाहेर दुकानात जायला. आमचं दुकान आहे फ्रूटचं. तर हे पोट्टेची घाईच चालते निरा. पोट्टे चालले रेसिंग करायला. रेसिंग झाली द्यायची की मंदिरात जातात मग. आणि हे पाहू शकता तुम्ही मंदिरांनी. मग मंदिरात पहा कसे अभिषेक घालतात नाही पिंडीले, सगळं समजते लहानशा गजात पण सारं समजते. आणि मग पायसान ततून निघालो मंदिरातून आणि निघालो दुकानांनी पोचलो तर हे सगळे पाहून राहिले. बाबा कुठे गेले कामावरचे काका दिसले पण बाबा दिसले नाही. मग कसं पकडून आणलं ना त्याने दोघांनी अशी आत पोरं. हे ते आणलंही नाही पकडून तर बाबाला काम करू देतात, काही काम नाहीत करू देत. हे आईस्क्रीम द्या चोकोबार द्या. तेवढ्यात कस्टमर आलं. कस्टमरचं टरबूज खराब निघालं तर ते टरबूज वापस करून राहिले. आता वापस करून दिलं त्यानं टरबूज. आणि मग पाहिजे तर काय तिकडलं नाही झालं, ते टरबूज वापस नाही देणं झालं तर इकडे याचं दुसरं अजून रणगाडं चालू झालं. हे इकडे कसे करून राहिले. तर आता कसे करून राहिले ते सुचू नाहीत देत की जरासं काही. ते सगळं अटपून गिटपून मग आली घरी आणि कांदा बिना कापला, भाजी केली. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब